आल्या नाही अजून ह्या. पाणी घेऊन नाही आली आणि ह्या गोटे घेऊन नाही आल्या. माझ्या दोन्हीही वहिनी गोष्टी मी बसल्या असून तिकडे दोघीही गोष्टी करत. काय करून राहिली होती पद्मा आतमध्ये? काही नाही ती करत. चालून चालून खूप दमली होती, थोडीशी लोटली होती मी तिथेच. बाकीच्या कुठे गेल्या सगळ्या जणी? दोघी जणी गेल्या पाणी आणाले, दोघी जणी गेल्या गोटे आणाले चूल करायसाठी. चूल तर पेटवली ना तुम्ही? हो, आम्ही दोघी जणी मागे गेलो. इथंच विटा होत्या आणि थोड्याशा काड्या होत्या. म्हणलं हातपाय शेत नव्हते म्हणून आम्ही तर चूल पेटवली. काही यायचाच आहे अजून. कोणी नाही नेले, कोणी इथंच आहे. मी येऊ का पाहून त्यांना? तू कुठे जाशील आता? त्या कुठे गेल्या आणि काय? तू एकटी कुठे फिरशील? थांब येऊ दे, येईन द्या. खूप थंडी वाजत आहे. चल मी हातपाय शेकते. या ना सुनंदाताई, मला कमी वाटते थंडी. शेका तुम्ही हातपाय. कुठे गेली बाई हे अर्ची? इथंच उभी राहा म्हणे, मी इथून पाहुणे येतो म्हणे. आता ती वाटून राहिली. सुनीता होय का ते? एकटी काऊन उभी आहे इथं? सुनीताच होय, सुनीता ताईच होय. तिच्यासोबत अर्चना होती ना. अर्चना कुठे गेली? सुनीता, सुनीता काऊन एकटी उभी आहे? हे कोण आवाज दिला मला मागून? शांताबाई होय का तुम्ही? मी तितकी भेली आहे. काऊन एकटी उभी आहे तू इथं? अर्ची कुठे पाहायला गेली? मी इथं उभी आहे ते म्हणे येतो मी इथून. आणलं तुम्ही पाणी? कुठं भेटलं पाणी? विहीर आहे तिथं, पण ते काढायला काही नव्हतं. मग पुढं जाऊन एक तलाव आहे, तर तिथून आणलं आम्ही पाणी. गेली इकडून ना? इकडून कशी आली तू? अशी गोल चक्कर मारून आली मी. गोटेच नाही भेटले. मोठे मोठे होते, काही लहान होते. आम्ही गेलो तिकडे, तिकडे तर होते गोटे. चालता का मग तिकडे? आता नाही जाऊ, पाहू उद्या सकाळी. आता अंधार पडून राहिला, पाहू तितक्यातच काही भेटन तर. चला बाबा, मला तर भेव बी लागून राहिलं. चलता का काकू आपण बघून येऊ त्यांना? आपण पाहायला तरी कुठे जाऊ? आपल्याला माहित नाही ना त्या कुठे गेल्या. हो बाई, काय इकडे येईन ना, आपण तिकडे जाऊ. थांब 5-10 मिनिटं येईनच त्या. बाबा, चौघी काय ना चालेल. कुठे गेले होते तुम्ही? किती वेळची आम्ही वाट पाहून राहिलो, किती काळजी करून राहिलो तुमची. काही नाही, आम्ही आणलं तर पाणी, पण यायला गोटेच नाही भेटे म्हणते. मग ह्या आल्या खाली आता ना, एका जागी भेटलो तर आलो मग आम्ही. तुम्ही तर चूल बी पेटवली. हो, सुनंदाने मी गेलती मागं, तर दिसल्या मला काड्या आणि कोण पेटवली पण कधी. आणि 4-5 इटाही होत्या. मग आम्ही म्हणलं जाऊ दे, पेटून घेतो. हातपाय शेक नव्हते तोपर्यंत. या शेका हातपाय, थंडीनं गोठून गेलाय. ठेव चंदा, पाणी नेऊन झाकून ठेवून दे. काय थंडी आहे बापा. असं मागं काड्या तर घेऊन या. रात्रभर गाडी थंडी लागल. एक धुनी पेटून ठेवून देऊ. मग उद्या दिवस निघला का मग फिरू तर आणू काड्या आपण. अंधार तो अंधारच होईन बापा. कसं करू आपण? इमर्जन्सी लाईट आहे ना, तो लावू थोडा वेळ. आणि चंदा, चहाचं सामान, चहा मान पहिले. थंडीने तर गोठून गेला आपण. माझ्या बॅग मध्ये आहे चहाचं सामान, साखर, पत्ती. महान तू काही करू नका. एका गायचं खतम करू. साऱ्यानंच आणलाय सामान. एका जणीचं एकत्र करून घेऊ. चहा, साखर, पत्ती आणि करू. महा तुला काही लावायचं नाही इथं आता. चहा पिल्यानं थोडंसं बरं वाटून राहिलं. गावात काहीच थंडी लागत नाही ह्या थंडीच्या मनानं. मी तर पुरी कुडकुडून गेली बापा. मला त्या चुलीपासून उठाली जीव नाही होऊन राहिला. आणखीन पिता काय एक कप चहा? नाही बापा, चहा पी ना. रात्रभर कुठं जाऊ? एकटी निघत जाईन का बाहेर? साक्षी काऊन चुपचाप बसली आहे एकटी? काऊन तुला अमनची आठवण येऊन राहिली का साक्षी? नवीन नवीन मुलगी ती, तिला कशाला लाजनता तुम्ही? काही पण बोलता. साक्षीताई, अमन भाऊचा फोन नाही आला का? आला होता ना, मगाशीच आला होता. बोलली मी त्यांना, सांगितलं की आम्ही पोहोचलो म्हणून. आपले नवरे बरेच आहे, त्याली नाहीत आपली आठवण. एक फोन नाही कोणाले. पोहोचल्या का नाही पोहोचल्या? आला होता मला महादेव भाऊचा फोन. बहिणीला केला बरोबर फोन. आम्हाला तर काहीच नाही, काही विचारलंही नाही. काकू, तुम्हाला आलता का पाटील बाजीचा फोन? मला काय करते हो फोन? मी गेली तर चांगलंच वाटून राहिलं पण त्याले. म्हणलं तर दिवसभर बुढी मा मागं लावते. आता तर शांतीनं सांगते. झाला का सगळ्याचा चहा पिणं? द्या, मी कप धुवून ठेवून देतो. तू काय इथं कामच करायला आली का? सगळेजण आपापले काम करते. तू बी आमच्याच सारखी आहे. साक्षी, तू थकली असेल तर अंदर जाऊन थोडीशी आराम कर. करतो आम्ही इथं खिचडी थंडीत बसल्यापेक्षा. नाही काकू, मला छान वाटून राहिलं सगळ्यासोबत. माझं तर हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे की किती छान वाटते बाहेर. असं बिलकुल छान वातावरण आहे हे. आज कशी काय फुरसत भेटली सगळ्याला इकडे याची? जसं काही तुला माहित नाही,
काऊन फुरसत भेटली तर? तुम्ही दोघं तर येता अधूनमधून, पण पाटील बाबाजी तर पहिल्यांदाच दिसून राहिले इकडे. अरे घर खायलाच उठून राहिलो, घरी राहतोच पण आम्ही दोघं जण. आता मी एकटाच आहे. जा म्हणलं पंजाबच्या दुकानाकडे, कोण ना कोणी असनच बसून, तर थोडासा टाइमपास होते. जेवण खावणं कोणाकडे आहे आता? त्याच्यासोबत चंदा बी गेली ना. जेवणाचं विचारून राहिलं का चंदाचा विचारून राहिला तू? काहून हसून राहिला का शामराव? मी काय हसलो? जाऊ दे ना, गेल्या तर गेल्या, आपण आणखीन एक चांगली पार्टी करून घेऊ. कायची पार्टी करता का? घरचंही काम करायला लागून राहिलं, पोरीची बी शाळेत जायची तयारी करायला लागते. मी काय रिकामा आहे का? मला दिवसभर शाळेत जावं लागते. तर दिन्यासारखं पोरगं पाहून पाय, हे नाही खात ते नाही खात, पागल करून टाकलं त्यानं. उद्या सकाळी मी साऱ्यासाठी स्वयंपाक करीन. पाटील भाऊच्या घरी आपण डब्बा पार्टी करून घेऊ. काय आणशीन शामराव? मला काही जास्त काही करता येत नाही. बेसन करीन ना भाकरी करीन. नाही तर मी इथे मध्याची खाण्यावळ नाही का तिकडे, तिथं जाऊन जेवणार होतो बा 2-3 दिवस. मला तर घरी काही करता येत नाही. चिवडा लाडू करून ठेवले, पण ते काय चिवडा मागून काही जमत नाही. पोट खराब व्हायचं धन. पोचले का नाही पोचले? आला का त्याचा फोन? हो मी केलता ना, सुनंदाबाईले केलता. तर पोचलो म्हणे, जागेवर जाऊन पोचलो म्हणे. आता खाण्यापिण्याचं काही पाहतो म्हणे आम्ही. आहे ना तिथं, घर आहे जुनं, सोयगी आहे तिथं, एवढं काही हे नाही आहे. पण जास्त तिथे जंगलात हिंडायला नाही गेल्या पाहिजे. या माघरची शांती आहे ना, ते तर लय बहादर आहे. ते सारा जंगल फिरून आणायची वय त्याइले. नाही का महादेव भाऊ, शांताबाई समजदार आहे. ते असं नाही करणार. ते बरोबर सगळ्याले एकजुटीनं थेच ठेवण. तिथं माघरची पद्मा काय करते गुंजीन तिथं जाऊन, आणि ते 1-2 झगडे. त्या दिवसच्या पार्टीत चांगली मजा आली, पण काही बी राय बुडं बियाणं तो शेवट गुन्हाराच केला. पंजाब त्या दुकानात येऊन बसते ना, आला नाही का त्या दिवसपासून? नाही आला नाही, 4-5 दिवस झाले. थंडी घडी आहे ना का, बसला असन घरी. पाटील बाबाजी तुम्ही आता पुण्याला गेले होते तर गमे का तिथं? कायचं गमते तिथं? त्या खोलीत राहा लागते अंदरच्या अंदर. सुन्न पोरग एका खोलीत असते, त्याचं दिवसभर चालू राह लॅपटॉपवर. कुठं बाहेर फिरायला जातं म्हणलं तर तेही समजे नाही. कायची कॅब न हे ते आपल्याला समजत नाही. शनिवार रविवार सुट्टी होती, तर मग तिकडे गेलतो आळंदी आणि देऊले 1 दिवस. महादेव तुझ्या वावरात 4-5 बाया होत्या कापूस येसाली. झाला का तुझा कापूस येसनं? मग इकडे काही ते डिपार्टमेंट नाही आहे, शांतालीच माहीत आहे. झाला असं घेसून, म्हणून असतं ते गेली असं. बसता तुम्ही का करू मी दुकान बंद? झाली माझी वेळ. बसलो आहे तर हाकलून राहिला का तू? हाकलून नाही राहिलो, भूक बी लागली. चला आता बसू संध्याकाळी शेकोटी पेटून तिकडे. हो मी चाल जातो ना घरी. दिन्या घरी एकटा आहे, आणि ते पोरग आहे और तुझं मुलते, तर 2 जण आहे, अभ्यास करून राहिले होते. सगळ्याजणी पोटभर जेवा, काही शर्माचं नाही. शांता काकू खिचडी तर 1 नंबर झाली. अशी खिचडी तर माची कधी बनली नाही. तुम्ही दोघीनं खाऊन एकच ताट घेतलं? मोठं ताट होतं, दोघी मिळून आम्ही एकच घेतलं होते ना. एवढी खिचडी खाणं होईन का काकू आपल्याकडून? नाही खाणं होईन तर नाही खाणं होईन. उद्या आपण सकाळी याचाच नाश्ता करू, आणि मग दुपारून चांगला स्वयंपाक करू. पहिले भाजीपाला खतम करून घेऊ, मग आलू कांद्याला हात लाव जा. कोरडं राहिलं तर काही नाही. टिकते काकू, हिवाळ्याचा भाजीपाला. मी तर थाडेच टमाटर आणले. साक्षी वहिनी, हे लहान लेकरावानी टाटकावून घेतलं, म्हणूनच तुम्ही तशा आहे बारीकच्या बारीक. लागेल तर घेईन ना मी. नंदाताई वर कशाला बसल्या, खाली बसा ना. शांता काकू काय काय टाकलं खिचडीत? खूप छान झाली. पण काय टाकलं? 2-3 भाज्या होत्या आपल्या, त्या भाज्या टाकल्या. जिरा मोहरीची फोडणी दिली. आणखीन काय टाकलं? गरम पाणी उकळू दिलं आणि त्यात तांदूळ टाकले. मी करतो, पण माझ्या हातचा असा होतच नाही. भात होत आला ना, त्याच्यात 1-2 चम्मच तूप टाकून द्या. त्याच्याने थोडं चांगला नरम आणि चव बी चांगली वाटते. आणि थोडीशी वरून कोशिंबीर टाकून द्या, झालं. थंड पाणी टाकता का गरम पाणी टाकतात शांता काकू तुम्ही? नाही हो, चांगलं गरम पाणी उकळू द्या ना, मग टाका. थंड पाण्याने भात तांदूळ मुरले आणि होते ना. उद्या ना आपण सकाळी लवकर उठू आणि खिचडी नाश्ता करू. आणि बेसन आहे माझ्याजवळ चांगलं, तर कांद्याचे मस्त कांदे भजे करू. कपडे गिपडे घेऊन संगत जाऊ, आणि तिकडे चांगला झरणा तलाव आहे,
तिथे आंघोळी करू, कपडे तिथे सुकू टाकू आणि जंगल फिरून येऊ. खूप मोठा जंगल आहे का काकू? नाही नाही, खूप मोठा गिटा नाही आहे. गुरंढोरं चारणेवाले, काही विंटर कॅम्पले आलेले लोक सगळेच आहे तिकडे. सुनंदाताई उपाशी नका राहायचा, खिचडी घ्या आणखीन. का मस्त वाटून राहिलं बाई, नाही चिंता कामाची नाही काही, असं चांगलं वाटून राहिलं ना. हे धुनी ना थोडीशी आणखीन काड्या टाकून रात्रभर अशीच राहू द्या. रात्रीच्या उठान तर एकामेकीला सांग जाऊ, एकट्या नका निघ बाहेर. कसं काय वाटलं आमचा विंटर कॅम्प? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्याकडून काही चुका होत असल्यास तर आम्हाला त्या कमेंटतर्फे सांगा. थँक्यू.